पत्रकार बंधूंचे या ठिकाणी आभार मानतोय। या ठिकाणी सन्माननीय नारायण वासुदेव पवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो। तसेच या ठिकाणी आमचे परममित्र आणि उत्कृष्ट पखवाजवादक सागर कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय। नवतरुण बौद्ध विकास मंडळ कासार्डे कदमवाडी अंतर्गत सांस्कृतिक समिती कासार्डे यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी मुक्काम पोस्ट कासार्डे कदमवाडी येथे होणार आहे। तरी सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अतिशय सुंदर आणि शॉर्ट आणि स्वीट अशी लोकेबुवांनी रूपाचा अभंग ध्यानाचा अभंग सादर केला। एक जोरदार टाळ्या माझ्या लोकेबुवांसाठी होऊन जाऊ दे। माझा आणि त्यांचा काय वैर नाही, पण ते असे माझ्या तुटून पडले की मी त्यांचे कलमाचे 10-15 आंबेच चोरून आणले असे। अरे पगले भगडत मग सेहत के लिए हानिकारक है। कैमरा में फोकस करो। हे प्रभु हे जगन्नाथम ये क्या हो गया, लोके वो भडक गया। अरे वो एवढी माणसं बसलेत, कुठे जाणार नाहीत। हे काय आपले कार्यक्रम चालू आहेत म्हणून ह्यांना निराश करायचं का? जोपर्यंत हे सोडत नाही सकाळी 5 वाजेपर्यंत एका जाऊ घेऊ नका, फार माहिती आहे। म्हणजे तुमचे कार्यक्रम आहेत म्हणजे लोकांचा कार्यक्रम अर्ध्यावर टाकून लवकर निघून जायचा। लवकर चालू झाले जरा वेळ घेतले त्याच्यात एवढा भडकूता का? त्याच्यात त्या निषेधापर्यंत तुम्ही कॉल केला। निषेधातून येतो विषय काय आहे? काय विषय आहे की बाबा मी काय तुमका शिवे घातले की अश्लील बोललोय, काय बोललंय काय तुमका? म्हणजे तुम्ही एकदम नुसतं ताळतंत्र सोडता म्हणजे नंतर आमच्यावर घासारता तुम्ही की हे इले आणि आमचे म्हणतात आता आमका शिकवतो, तुमका आम्ही शिकवत नाही। पण तुम्ही ज्या करतात ना एकदम भडकून भजनं कशा आणि टोपीतून काय संबंध आहे? कीर्तनकार लोक सुद्धा जोक सांगतात, टोप्या घालून पेटे बांधून सांगतात की नाही? म्हणजे तुम्ही काय सांगता जोक नाही सांगायचे म्हणून? आणि पारकर बुवांनी सांगितलं आणि इथे सांगितलं ते त्यांचा अभिमान आहे ना, त्यांच्या जोकशिवाय मी त्यांच्या गावामध्ये सांगतोय। एकदा जोरदार टाळे माझ्या पारकर बुवासाठी होऊन जाऊन तुम्ही सांगता सांगू नका, म्हणजे त्यांनी केलेलं हरी नाही सांगायचा, बाहेर सांगायचा। म्हणजे त्यांचे जोक सोडून हे दुसरीकडे सांगतात ते चालतात, मी पारकर बुवांचे जोक सांगणार आहे। काय करू त्या करून घ्यावा। आणि तुम्ही सांगता ब्रासलेट घालायची नाही, शायनिंग मारू। अहो दागिनो आहे तो आता महिला वर्ग गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, ते शायनिंग म्हणून घालतात काय हो? हे सुद्धा पुरुषाचा दागिनोच आहे ना। आणि बनवलेलं कशासाठी? घालूसाठीच ना। ती कळमाची बाग आडवी करेन ह्या करेन ते कोणाच सांगतात? रावणाची सोन्याची लंका होती बुवा, भस्मसात झालो म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत घाला। माझा दुसरा काय उद्देश नाही, जिवंत आहे तोपर्यंत काहीतरी अंगार घाला। मेल्यानंतर कोण काय घालणार ना हाय त्या पण काढून घेणार, म्हणते याची चादर शाल पण काढून घ्या, चादर पण काढून घ्या, एका दाळा धगवा म्हणती, लय बडबड आहे तो। मग ते कलमा राहिली काही कलमाची बाग काय राहिली? माका बोला काय ते मी घालणार आहे, प्रारब्ध आहे जोपर्यंत जिवंत आहे तो। पारकर बुवांनी बघा 50 तोला अजून बघा तुम्ही। हो हाय ते घालायचं, तुमच्याकडे असून सुद्धा घालायच नाही म्हणून मी मगाशी सांगितलं घाला, तुम्ही बिंदास घाला। तुम्ही अंगवर काय तुम्ही एक महाल मोठीशी करा। तो बघा वाला असता बघा झाडा ओढायचा तसं वालाच करा आणि घाला वरपासून खालपर्यंत। म्हणजे काय बोललात की आमका ओढू पडा। काय गुलाम सांगता म्हणतात ब्रासलेट दाखवू किलो शायनिंग म्हणता, शायनिंग मी दाखवतच नाही। माझे कर्म पण तसेच आहेत बुवा। मी लॉकडाऊनमध्ये आता मोठेपणा म्हणून सांगत नाही, लॉकडाऊनमध्ये किती लोकांना मदत केली तुम्ही छातीटोकपणे सांगा किती लोकांना केलात म्हणून। सारखं निषेधाचा विषय कसा काढतात बदनात? 4 वर्ष झाले त्या का निषेधात? आणि तुमचा निषेध नाही केला नव्हतो, कृतीचा निषेध केला नव्हतो बुवा सांगते। तुमचा निषेध केलेला लोकेबुवांचा निषेध केलेला नव्हतो, लोकेबुवांनी गुंडुबुवांची कृती केली होती त्याचा निषेध झाला होता। आणि कृतीचा निषेध झालाच पाहिजे। वाईट कृती झाली आज या ठिकाणी या मंडळाने व्यसनमुक्तीचा निषेध केलाय की नाही? म्हणून त्या काय मंडळाने गावचा निषेध केला काय हो? नाही ना, व्यसनमुक्तीचा केला ना, तसं त्याच्या कृतीचा निषेध केलेलो कशा म्हणून चालवतात बुवा? म्हणजे त्या विषयावरती धरून पाणी पेटवायची माका नाही आवडत या गोष्टी, पाठच्या गोष्टी उघडून नाही बुवा माका बारीक करायची आहे। आणि तुमका भडकूचा तर भडका मी मायमावलींचा हसवण्यासाठी काहीतरी जोक सांगते ते पण माझ्याकडनं काढून घेता तुम्ही, लय वाईट वाटता। तुम्ही काय केलं रुपावली, काय सांगितलं? जेवण तर माझ्यावर भडकले, मी जेवणे सुद्धा नाही। किती वाईट वाटतं मला। काय रुपावली सांगितलं, काय ज्ञानाचे दिला धडे, काय बुवा दिला खरंच सांगा? म्हणजे मी नाही दिलं, मी चुकलोय समजा, मी जोक सांगितलं मी चुकलोय। म्हणजे ते मी काय सांगितलंय बपेल होती का माहिती नव्हतं, ते फॉरेन वर ती बपेलच म्हणणार का रेडो म्हणणार? तुम्ही गावाकडनं गेलं तर रेडो म्हणणार, ती बपेलच म्हणणार। मी काय चुकीचं बोललोय? मायमावणी हसवण्यासाठी 1-2 जोक सांगितले मिक्सरचे, म्हटलं हसवायचं काहीतरी सांगायचं, जरा हसले पाहिजे, हसू आलं पाहिजे तोंडावरती। ह्याच्या पण तोंडावर हसून आणि लोकांच्या पण येणार बघवत नाही का म्हणता। जोक पण सांगू नका म्हणता, बदनात सांगायचे नाही, गजरातच सांगायचं, असं काही नियम आहे काय बुवा? जशी मंडळी बसले ऐकतायत ना, कोण उठून गेलाय का? उठून जायला लागले तर मला पण समजतं की आवडतं घेतलं पाहिजे।
बाकी तुमचं काही विषय नाही, भडाकाच ना मला लई भीती वाटता. बाकी माझा काय नाही, मी मरण, मी एकदा तो मरण. तुमचा काय झाला तर मग बाऱ्या कोणी करायच्या पुढच्या. आता परत सांगितलंच काय ते 17 आणि 18 तारखे काय म्हणून, होय की ना. असं काही नाही विषय बाबू, तुम्ही आदर्शात माझे आणि गुरुजनांकडे जाण्याचा आपला अधिकारच नाही आहे. तुम्ही आता थोड्या टायमाला सांगशा की कदमगोवांचा लवलेच दिसत नाही, ह्यांचा लोकरेगोवांचा लवलेच दिसत नाही, ह्यांचं लवलेच दिसत नाही, ते लवलेच बाजूक राहू दे. पण बुवा ह्या सन्मानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचं गाणं घेण्यापेक्षा आदर्श आपण लोकांसमोर काय ठेवतो हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. एक गाणं घेतलं म्हणजे आपण कदमगोवांचे वारस झालो नाही, एक गाणं घेतलं म्हणजे पांचाळगोवांचे वारस झालं नाही, की त्यांचा वारसा जपला झालं नाही, तर त्यांचा आदर्श आणि या सन्मानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण सांगतो की नारदाची गादी आहे. मग नारदाच्या गादीवरती बसून जे बोलता ते प्रत्यक्षात किती उतरता तुम्ही. आज 4 वर्ष झालेला तो विषय आहे तो परत परत काढता, किती खंत वाटते बुवा. काय गरज आहे, मी काय होतंय काय त्या टायमात, आणि मी काय केलेलं काय, मी तुमचा वाईट कधी बघणारच नाही. आणि तुमचं मुळात वाईट कोणी बघितलेलंच नाही, हो विषय डोक्यात घाला बुवा. तुमचं कुणी वाईट बघितलं, कोण बघणार हो. या महाराष्ट्रात जन्मात नाही आहे, कोण बघितते का मागाचं नाव सांगा, मी बघते ते का. तुमच्या कृतीचा निषेध केलेला आहे, कृतीचा निषेध प्रत्येकाचा होतो. आता एखाद्या होणार आहे थोड्या दिवसांत, पारकर कोणतं पण माहिती आहे, कृतीचा निषेध होणार आहे. बाकी काय नाही विषय. बाकी तुम्ही माझ्या गुरु समानच आहात, अगदी एकदम गुरु चरणाशी आहात, पण भडकू नका बाबा. बाकी काय तब्येत बिघडली तर करायचं काय मग पुढे कार्यक्रम. माका 4 दिवस रजा वाढूची लागल. बाकी टोपी काढून टाकला नाही लगेच, म्हणजे आता नॉनव्हेज जोक मारणार वाटतं. अजिबात असंच नाही माणूस हो, माका लय भीती वाटतं. मी म्हणजे सदन कदा हसत असते, त्याच्या ट्रेनमधनं जाय तुम्ही समोरच्या सीटवर एक माणूस बसलेला म्हणता, बुवा म्हणता मी सदन कदा हसत असता, रहस्य काय आहे. ते म्हणता रहस्य काय नाही, घरणीशी वाकडा तो काय तुझी लाकडा. म्हटलं घरणीला कोण ठेवायचं, जी माघारी आपली चांगली तर सगळं चांगलं. म्हटलं घरी काय बनवे ते चांगला म्हणायचं. संध्याकाळी घराकडे गेलो, माघारी वांग्याची भाजी, आमटी, चपाती, भात वाढला, चपातीचा एक तुकडो घेतला आणि वांग्याची भाजी घेतला, खाल्ल्याबरोबर माझी आठवण झाली. म्हणता पवार भाऊनी काहीतरी सांगितलं नाही, म्हणता मागानी जवळ बोलवलं, म्हणता घे लक्ष्मी, गेली 10 वर्ष म्हणता अशी भाजी खायला नव्हतं, 1 नंबर भाजी झाली आहे. त्या माय माऊली सुद्धा ओढणी कमरेत बांधली, म्हणतात गेलंय म्हणता तुमचं दौंदाळ काढून गेली 10 वर्षा, कधी साधा गुलाबाचा फुल नाही, 4 प्रेमाचे गोड शब्द नाही, कधी गजरू नाही. आणि आज म्हणता नेमका सिलेंडर संपला आणि शेजारणीकडनं भाजी आणली ती तुमचं गोड लागली म्हणता. म्हणजे अशी परिस्थिती आहे हो. म्हणून हसत खेळत राहावं. कोरोनाचा काळ सांगितला, कोरोनाच्या काळामध्ये बुवा ज्यांचं हृदय स्ट्रॉंग होतं त्यांनी जग जिंकलं बुवा, आणि ज्याने घाबरले खोकलो दिलं तो कोण समोर खोकायचो नाही, पाटणाऱ्या जाऊन खोकायचो खप 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 करून. कारण समोर खोकलो की 3 लाखात मुकलो. म्हणजे ज्यांचं हृदय स्ट्रॉंग होतं त्यांनी जग जिंकलं. म्हणून असं हसत खेळत राहावं. हसणं खेळणं हे सेहतसाठी, असं चालू ठेवा हसत खेळत राहण्यासाठी. कैलासवासी सावित्री सहदेव पाळेकर तर्फेवाडी यांच्यातर्फे यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी सावित्री सहदेव पाळेकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही परमेश्वराच्या प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाकी व तुमचा विषय काय नाही आणि मी तुमका काय बोलणारच नाही, कारण तुम्ही एकदम भडकता. भजनामध्ये हसून घेऊन राहिलेलं बरं असतं असं मला वाटतं. मी आतापर्यंत जवळजवळ तुम्ही 12 केलात, मी 10 केलंय बाबा, मुंबईवरनं येऊन सुद्धा 10 केलंय. पण असं कधी मी भडकत नाही, काय नाही. समोर बोलून दे काय बोलून सगळं हसण्यावर येतो. आणि हसण्यावर येतो याचा अर्थ असा नाही की पॉवर कमी आहे. मी माझा कसा असता की एका बुवाचाच कार्यक्रम सक्सेस नाही झाला पाहिजे, दोन्ही बुवांचे कार्यक्रम चांगले झाले पाहिजे, तर मंडळाचा कार्यक्रम चांगला होईल, होय की नाही. तर दुसऱ्या वर्षी कार्यक्रम ठेवणार नाही, एकच मोठं लागून गेलो दुसऱ्याची साला काढणार तो कोण, आता कधीच समजायचं नाही. हो रावणासारखं रावण जळून खाव झालो, होय की नाही. दशरथ राजाला 4 पुत्र होते नाही का, पण त्याला शेवटी मारताना अरण्यामध्ये जळून नेला. आणि ज्या तुकोरायांना बसायला वळकटी नव्हती त्यांना नेण्यासाठी पंढरीचा भाव विमान घेऊन आला, पुष्पक विमान. हे वास्तव आहे बुवा, कोणाचं काही नाही आहे. मी का घालतोय, आता जाताना सुद्धा माझा काय होते, माझी मका शाश्वती नाही. रात्री झोपलेलं माणूस सकाळी उठत नाही, मग काय राहिलं दागिना बागिनामध्ये काय बँकेत पेटीतलं कोण बाहेर काढणार आहे का, काही नाही काढणार. मेल्यानंतर काय म्हणणार, बुवाची चादर आहे ते टाका, बुवाचे शाली आहेत ते टाका, बुवाचे कपडे टाका. पण कोण म्हणणार नाही बुवाची ब्रासलेटा टाका म्हणून, कोण म्हणणार आहे काय. मग काय करणार ती ब्रासलेटा, दुसरेच वापरणार ना. आणि हे सांगतात आमच्या 4 भावांका 4 ब्रासलेटा द्यावा म्हणून. तुमच्या 4 भागात ते भाई एक मागच्या नावावर करा, तुमका ब्रासलेटच का ब्रासलेटामध्ये नाव हे करते मी करणार बुवा. मी ब्रासलेट देऊ तयार आहे,
नाही ना, तू हिंमत नाही तर बोलायचंच नाही. आणि खायचा हवा त्या गेम याच्यातला बघा, एक 2 डायमंडची होय. आता माणूस बोलतच नाही. आता ते म्हणतात कधी आता माझ्याकडे येता आणि पेट काढते. तर तुम्ही पेट काढलं तर मी अभंगात सुद्धा गप्प नाही बसणार. ही माणसं जायत नाही तर पण माझा तोंड बंद राहणार नाही सकाळपर्यंत. मी तुमका काय वाईट बोललेलो नाही. तुम्ही जे विषय बोललात त्याच्यावरतीच मी बोललो. आणि हे भाडका बिडकायचं काय असं काय नाही. भजनं म्हणजे हसून खेळून झाली पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे. या ठिकाणी कासारडे गाव म्हटल्यानंतर पारकर बुवा किती दिग्गज बुवा या ठिकाणी एकदा जोरदार आहे माझ्या कासारडे गावासाठी होऊन जाऊन. आणि मामाचं गाव सांगितलं तर काय झालं, मामाचं गाव आहे म्हणून हक्काने सांगतोय. म्हणजे तुम्ही बोलू नका याच्यासाठी नाही सांगितलंय. मी माझ्या मामाच्या गावात दिलंय म्हणून अभिमानाने सांगतोय. मामाच्या भूमीमध्ये आलोय मी, पहिलं धूळ कपाळात लावले होते. या धुळीमध्ये आल्यानंतर अभिमानाने सांगावं लागतं. तुम्ही सांगितलं घरी गेल्यानंतर पाहुणे बिणे आपले तर काय सांगतील. पाहुण्याचे काय ठेवराणीच नाही तर सांगतील काय पाहुणे आहेत म्हणून. हो अभिमानाने सांगू गोवा. असो जनता त्यांच्याकडे राहिला होय की नाही. आपण आपल्या पद्धतीने चालायचं आहे. कोण कोण मोठं नाही आहे दुनियेत, सगळे आपापल्या परीने बरोबरच होय की नाही. हा काय विनायक म्हणतो बरोबर ना. होय तर होय म्हण, नाही तर नाही म्हण. हा होय म्हण. जमाना बघा बदलत चालला. त्या ठिकाणी महिला वर्ग बसले. पहिल्या जमान्यामध्ये माझी आजी सांगायची बाबू बघा आमचे पाहुणे असून सुद्धा पहिली चाय कोणाला दिला नाही बघा. हे पाहुणे पण आहे. हे माझं मामाचं गाव आहे. माणूस भडकताय त्याला आणखी गरम चाय देवाने आणखी भडकून दे. जरा थंड आणून द्यायचा ना. आजी सांगायची बाबू म्हणता आम्ही लग्न केल्या 10 वर्ष बोलला होत नाही. अगे पण आजी 10 वर्ष बोललाच नाही. 10 वर्ष बोललाच नाही. पण 10 वर्षामध्ये 5 जीव झाली त्याचा काय. जयेश लाड मित्रमंडळ यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळातर्फे स्वीकारतो त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या दिवशी यांच्यावर आता काय बोलणारच नाही, कारण माणूस असो गुरगुरताना लय भीती वाटतं माका. त्या दिवशी आमची डबलबारी होती मुंबईमध्ये. माझ्या जोडी एक बुवा होतो. डबलबारी झाली आणि जेवसाठी आमका टेरेसवर घेऊन गेले. येवा हे काका मात्र भारी एक जोरदार काय काकांसाठी घेऊन जाऊन गेले. आज संस्कृती जपतायत बघा. तुम्ही असे येतच राहा काका मध्ये मध्ये. बाकी असा दिला तरी चालेल, पैशासाठी नाही. असंच पण यावं. तुमच्याकडे बघितलं. अच्छा धन्यवाद धन्यवाद. अमर पाळेकर यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी जयश्री मधुकर पाळेकर यांच्या स्मरणार्थ देवांश नागेश पाळेकर यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच गजानन प्रसादिक भजन मंडळ डोंबिवली मनोज मधुकर पाळेकर यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मग अशी डोंबिवलीवरून पारितोषिक आलं तेव्हा काय म्हणतं, पॉवर बॉने पैसे देऊन घेऊन ठेवला नाहीत काय. तर तसे म्हणतात देणार ना, म्हणजे दोन्ही तोंडाने बोलतात. बिंदास बोला ना, पॉवर बॉन देऊन ठेवला नाही काय. अरे देऊन ठेवले ना अरे पैसे देऊन ठेवले ना. तुझी पेटी उचलूक सुद्धा भेटणार नाही एवढं पैसे देऊन ठेवले. पण तसं पॉवर बॉन आहे, काही केला पण नाही, कधी करणार पण नाही. कदमबुवांची शिकवण आहे आम्हाला. पैसे द्यायचे आम्ही ह्याच्यात पडतच नाही. आजच पुरी पेटी भरली होती 10 बाऱ्यांमध्ये. आज घराकडे खाली केले 39,000 रुपये 10 बाऱ्यांचे. म्हणून माका खंत वाटता मंडळी. मी 10 बाऱ्या केल्या, 39,000 रुपये बक्षीस जमलं होतं. खोटा बोलणार नाही पवार भाऊ. या पिंपळेश्वराच्या मंदिरात येऊन सत्याला स्मरून बोलणार. 39,000 रुपये 10 बाऱ्यांमध्ये बक्षीस मिळालं. मग मला ह्यांना विचारायचं आहे, तुम्ही वर्षाला दे मे महिन्यात 25 बाऱ्या असतील. 25 बाऱ्या बक्षीस किती होईल? कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये होईल की नाही. महिने किती प्रार्थना घालू कवी का नाही घाली. तरी माझ्याकडनं का मागतं, काय केलं नाही ह्यांचा. सगळे मागतात. मला किती वाईट वाटतं. 2 बनवून टाकलंय. म्हणजे मी मे महिन्यात भरू, रात्री तो दिवस करू आणि ह्यांका प्रार्थना घालू काय हो. लय वाईट वाटतं माका. आणि तुम्ही गावता सांगतात मी मुंबईवर येऊन प्रार्थना वाटतं. तुम्ही आंबे करतात. जे दिला नव्हती मुंबईत नेऊन 2 डझनची पेटी दिला नाही. एकदा जोरदार टाळ वाजवा. हो चांगलं तर चांगलं आहे, वाईट सांगणारच नाही. आणि आता काय नाही, तुम्ही खरोखर चांगले आहात. पण तुमचा कसं झाला आता आम्ही जॉबचे बुवा आमका कोणी काय बोलता नाही. म्हणजे आमचं इगो दुखावलं. असं एक मूर्तिकार होतो. 5-4 या ठिकाणी बसले. नमस्कार करतो. मूर्तिकार होतो. त्याच्या दारासमोर येऊन घोडो घेऊन. घोडो नाही
रेडो घेऊन ना, रेडो घेऊन येलो यम आणि म्हणतात चला चला, म्हणता आता तुमचं येण झालं चला. तो मूर्तिकार हुशार, एकदम हुशार. तो म्हणता जरा म्हणता यमाक सांगता जरा म्हणता 4-5 तास म्हणता समोरच्या घरात न जाऊन या, तोपर्यंत मी तयारी करते तुमच्यावर येऊची. मूर्तिकार म्हणता येवताच आहे ना, यम म्हणता येणारच आहे ना, तर जाता 4-5 तास. समोरच्या घरात गेलो तोपर्यंत मूर्तिकाराने काय केलं, आपल्यासारखे 4 पुतळे तयार केला, सेम 4 पुतळे तयार केला आणि त्या 4 पुतळ्यांच्या मधोमध उभं राहिलो स्वतः. झालो येऊन 4-5 तासानंतर येलो, बघता तर काय मगाशी एक मूर्तिकार होतो आणि आता किती झाले, 5 झाले. म्हणता याच्यात ओळखायचं कसो, म्हणून यम म्हणता वा म्हणता 1 नंबर कला आहे म्हणता, येईल अति सुंदर ज्याने कोणी बनवलाय 1 नंबर म्हणता. पण म्हणता एकच चूक झाली याच्यामध्ये, एकच चूक झाली. त्यामुळे तो खरो मूर्तिकार होता त्याचा युगो जाळावलो. तो म्हणता काय 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 चूक झाली आहे, हीच म्हणता चूक झाली तर म्हणता माझ्यावर. म्हणजे असं आहे. अजयजी कोलते सांताक्रूज धुबीघाट यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख धन्यवाद देतो. आज महिला वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत बघा. आज संध्याकाळी 7 वाजल्यानंतर रिमोट कोणाच्या हातात देत नाही, पण आज माय माऊली आमच्यासाठी बसल्याच असतील, पण त्या जास्त करून या पिंपळेश्वरासाठी बसल्या आहेत. आणि तो पिंपळेश्वर तुमच्या कायमचा पाठीमागे उभा राहणार, तुमच्या संकटामध्ये उभा राहणार, यात शंका नाही. कारण जेव्हा मी कार्यक्रमाला बसलो तेव्हा एकदम आवाज बसला होता, फक्त पिंपळेश्वराला मी साथ घातली आणि त्या पिंपळेश्वराने साथेला ओ दिला. एकदा जोरदार टाइम माझ्या पिंपळेश्वरासाठी होऊन जाऊ देऊ. हेच कर्म आहे, कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा तर चांगलंच होणार. आणि सगळ्यात या कलियुगामध्ये कर्म काय असेल तर दान. तुम्ही किती कमवता, किती बागा आहात, किती ब्रासलेट आहात याला महत्व नाही, तुम्ही लोकांना किती दान करता ना याला महत्व आहे. आणि ते दान प्रत्येकाकडे संपत्ती आहे, कोणाकडे नाही असं काही नाही, प्रत्येकाकडे संपत्ती आहे, पण देण्याची दानच किती जणांमध्ये आहे हा परमेश्वर बघत असतो. आणि परमेश्वराची गंगा अशी आहे, जो पुढे वाहती ठेवतो त्याच्या हातामध्येच तो देतो. म्हणून दान करत राहा. या ठिकाणी माय माऊली बसले आहे, धन्यवाद. 7 वाजले की सिरियल बघतात, पण आज या ठिकाणी परमेश्वरासाठी बसले आहेत. पण या मंडळी सिरियल म्हणजे माका काय समजतच नाही. त्या दिवशी एक सिरियल लागलेली आमच्या घरात सुद्धा, रेस्मा आणि रेस्माचं लग्न होता हो. आणि नुसती धावपळ, नुसती माझी माघारी म्हणता हो, म्हणता मध्ये मध्ये पेटी वाजवू नका म्हणता, रेस्माचं लग्न आहे. अहो म्हटलं काय त्या रेस्माचं काय, म्हटलं गडबड काय, म्हटलं झालं लग्न एकदाचा, लग्न झाला तर झाला, पण 4थ्या एपिसोडला रेस्मा 9 महिन्याचा गरोदर दाखवला नाही. 4थ्या एपिसोडला रेश्मा 9 महिन्याचा गरोदर दाखवलं, तिथपर्यंत ठीक आहे. आणि 1+1 ची रूम होती आणि त्या रेश्मा शिडी अंतर त्याने माझे माघारी म्हणता हो रेश्मा हळू चढ, हळू चढ, हळू चढ, रेश्मा हळू चढ. म्हणजे परिस्थिती बघा अशी बिकट आहे, एकदम ब्रह्मांड होत जातात त्या सिरियल मध्ये. पण सिरियल मध्ये बघा आता एकता कपूर काय दाखवते, एकाच्या 2 बायका तरी असतात, किंवा तरुण असतात नवरी शनाया असता आणि तो म्हातारा नवरा असता, लग्नाचो आणि सिरियलचो जवळचो संबंध आहे. तुमका सांगते आहे का मंडळी, फक्त महिला वर्गासाठी का सांगले या, कारण लग्नाची सिरियल असतात ती 3 दोस्ती दुनियादारी. लग्न जमल्यावर जुळून येते रेशीम गाठी, साखरपुडा झाल्यावर होणार सुनमी त्या घरची, लग्नानंतर तुझ्यात जीव रंगला, लग्न झाल्यानंतर 1 महिन्यानंतर होम मिनिस्टर, लग्न झाल्यानंतर 2 महिन्यानंतर तू तिथे मी, लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर डिटेक्टिव्ह अस्मिता म्हणजे मोबाईल चालू सुरुवात करता, लग्न झाल्यानंतर 3 वर्षानंतर खुलता कधी खुलेल, लग्न झाल्यानंतर 5 वर्षानंतर माझी या प्रियाला प्रीत कळेना, लग्न झाल्यानंतर 10 वर्षानंतर का रे दुरावा, लग्न झाल्यानंतर 20 वर्षानंतर एका लग्नाची गोष्ट, लग्न झाल्यानंतर 30 वर्षानंतर माझ्या नवऱ्याची बायको, लग्न झाल्यानंतर 40 वर्षानंतर चला हवं येऊ द्या, आणि लग्न झाल्यानंतर 60 वर्षानंतर जी सिरियल लागते ती चूक भूल घ्यावी घ्यावी. इथे श्री झी मराठी. आणि ह्याच्यामध्ये आम्ही रम्मान होऊन जातो. पण महिला वर्गाला एक सांगेन, आता लाख मोलाची गोष्ट सांगेन, तुम्ही 18 ते 20 वर्ष तुमच्या आई वडिलांच्या घरी असता, पण पुढची 40 वर्ष ते 60 वर्ष तुमच्या सासू सासऱ्यांकडे काढता. मग लग्न झाल्यानंतर त्या सासू सासऱ्यांना आई वडील म्हणत त्याला म्हणजे, पण आपला वेगळाच असता बघा. दिराचं लग्न झालं तर काय सांगणार हो, खर्च केला तर बघा माझ्याशी गाठ आहे,
आणि तुम्ही माका माहिती आहे तुम्ही माझ्या समोर नाही देणार, ऑनलाईन पाठवशा, माझं लक्ष आहे बरोबर. आणि आपल्या भावाचं लग्न असलं तर काय सांगणार, हो अर्ध खर्च करू तो लागणार. आणि यामुळे अर्धे संसार मोडले जातात. हो सगळं आनंदाने जगा, कारण आजकाल धावपळ अशी झाली आहे, लग्न सराई सुद्धा अशी होते बघा. मुंबई सारख्या ठिकाणी सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम. लग्न झाल्या हॉलवर नवरा नवरी हनीमूनला जातं, पूजा नाही की काय नाही. मग त्या पोहार झाला म्हणतात वाकडा, मग त्याच्यासाठी नमस्कार करणार. हो पण काहीतरी पूजा अर्चा करा आणि त्या जाऊन दे. लग्न झाल्या ते शनाय आणि पपलो असतो तो एकामेकात सांगणार, पपलो म्हणणार शनाय म्हणणार. हो ए शोना आपण आता 4 वर्ष प्लॅनिंग करायचं हा, तिथे पपलो मान हलवणार. पण ते 4 वर्षात ती गप राहती, पण शेजारी गप राहणार आहे. शेजारी म्हणणार काय गे बाबू अजून काय नाही. मग ती बाबूकडे जाणार, बाबू मिळालं डॉक्टरा फोडून. मग डॉक्टरकडे जाणार, औषधा 5 लाखाची करणार. आणि मग काहीतरी आणि 9 महिने झाले की परत डॉक्टरकडे. पोटात दुखू लागल्यावर डॉक्टरचं एकच वाक्य, पोटामध्ये पाण्याची कमतरता आहे, ऑपरेशन करावं लागेल, परत 5 लाख रुपये खर्च आहे. पपलो म्हणणार चालेल. म्हणजे 12च्या भावात गेलो ना पोरगो. म्हणजे हे कुठेतरी परमेश्वर देतो, ते घ्यायला शिका. आणि परमेश्वराने दिलेलं चांगलंच असणार बघा. कारण नसाई कशी असते बघा माणसाला, एखाद्या एक 40 ते 45 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला सुंदर अशी फटाकडी भेटली, दीपिका पादुकोण सारखी काळावर खडी पडणारी फटाकडी भेटली. गावात घेऊन गेलो, गावात घेऊन गेल्याबरोबर बावड्यावरची माणसं म्हणूक लागली. एक जण म्हणता गो बघ कसली बाबड्या म्हणता फटाकडी भेटली आहे. ते दुसरी बाजूची म्हणता कसली फटाकडी ती फटाकडी कसली, त्याला पड्यावाला पोहारा आहे. तिसरी म्हणता लपड्यावाला असता तर काय झालं, आपलं बाबलं सुद्धा काय कमी आहे. म्हणजे ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलायला पाहिजे तर परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि परमेश्वरच आपल्या साक्षीला येणार आहे. म्हणजे जर आठवणी मला आवाज द्या. या ठिकाणी या पिंपळेश्वर मंदिरावरून 4 ओळी एक गजर केलाय, तो या ठिकाणी सादर करतोय. सन्माननीय अशोकजी पांचाळगोवा आमचे आदरणीय यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. सन्माननीय इंजिनियर साहेब महेंद्रजी नकाशी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार काय मंडळी होऊन जाते. परमेश्वराची कृपा ही थोर, परमेश्वराची कृपा ही थोर, या तर्फे वाडीवर, या तर्फे वाडीवर पिंपळेश्वराचे मंदिर दिशी होऊ एक नंबर. परमेश्वराची कृपा ही थोर,
निसर्गाच्या कुशीत वसले, निसर्गाच्या कुशीत वसले देवाचे माहेर, निसर्गाच्या कुशीत वसले देवाचे माहेर. पिंपळेश्वराचं मंदिर दिशे शोभून एक नंबर. पंचक्रोशीला सलाम करीतो, पंचक्रोशीला सलाम करतो खानाई कलावंतांनी. सारे मिळून जतन करती कला ही कोकणची. संजय पवार ठेवून माथा, संजय पवार ठेवून माथा सांगतो या गजरी. पिंपळेश्वराचं मंदिर दिशे होऊन एक नंबर. पिंपळेश्वराचं मंदिर दिशे होऊन एक नंबर. पिंपळेश्वराचं मंदिर दिशे होऊन एक नंबर. परमेश्वराची कृपा ईश्वरा, या गर्भेवाडीवर, या गर्भेवाडीवर. पिंपळेश्वर देवासाठी मंडळी होऊन जाऊ दे, कारण आज तो देव आहे म्हणून एक सगळं चाललंय. एक छोटासा गजर फक्त या ठिकाणी सादर करतो आणि गोंगडी बारी सुपूर्द करतो. तत्पूर्वी एक दोन गाणी फक्त या ठिकाणी. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का, मेरे कसड़े का, मेरे दरबारी का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, हर घर आता मी किती जरी गाणे म्हणते ना, लोक काय म्हणणार, तर तुमचं काम नाही, तुम्ही म्हणू नका. गाण्याला न्याय देणारे एकमेव टोकीपोनशिवाय या सिंधुदुर्गात आणि या कोकणामध्ये कोण जन्मलेलंच नाही. हां, अगदी न्याय देतात. म्हणजे ज्यांनी गाणी गायले लिहिले ते यांच्या चरणाची नतमस्तक असतात सगळे. धीरे धीरे
सादर करू. तुझी दंड तुझी मस्करी श्रीहरी फक्त 5 मिनिटांमध्ये सादर करतो. पंचवीस मिनिटं झाले. 5 मिनिटांमध्ये 30 मिनिटांमध्ये डोके बाउंड्री सुपूर्द करणार नाही. गणेशजी पाळीकर यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. तुमची गाडी नावा तुम्ही बोलू नका वाकडे तुम्ही बोलू नका वाकडे. माझा वाद माझ्या बाजू बसलेला तर मी कशा घाबरते. इथं जोरदार ड्रायव्हर जाऊन दे. हत्तीचा बळी आता ते बघित होतं. पारकर फोन तर सांगून म्हणता पारकर फोन काहीतरी पण शेवटी तुम्ही बोलू नका वाकडे हरिनामाचा झेंडा या घालून देवाला लागले. शिवरायांची पुण्यभूमी राजांनी ओढले आम्ही. छत्रपती शिवरायाला भवानी मातेचा लेकरू महाराष्ट्राचा राजा होता. चुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता. तो चुकत असेल त्याला सत्याची ताकद सोडली आणि तो लढत असेल त्याला मराठ्याची ताकद होती. मराठ्याची ताकद होती. मराठ्याची ताकद होती. जय भवानी जय भवानी. 2 ओळी फक्त माझ्या छत्रपती शिवरायांसाठी इको द्यावं. ज्याची कीर्ती सारे जगतात ज्याची कीर्ती सारे जगतात मृत्यू लोकात दक्षिण देशात महाजन शिवाजी अवतरला. हिंदू धर्माच्या हिंदू धर्माच्या हिंदू धर्माच्या रक्षणाला मुघलांच्या ताब्यामध्ये मराठी अस्मितेला शोभा देत नाही. कोणाला किल्ला काबीज केलाच पाहिजे जशी आज्ञा मात आहे. एवढ्यात सर्वांनी माणसं आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. राजा माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न आहे तुम्हाला आलंच पाहिजे. अरे तान्हा मला एका मोहिमेवरती जायचं कदापि शक्य नाही. राज हा ताना जिवंत असताना तुम्ही मोहिमेवरती जाणार कदापि शक्य नाही. काय मोहीम आहे. कोणाला किल्ला सर एवढंच ना आधी की नको मग माझ्या रायबाचं कोणाला किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीला बरोबर घेतलं. गडाच्या पायथ्याशी आले. यशवंतीला थोडं घड मारला गडावर सोडलं आणि त्यापर्यंत यशवंती गेली. तिला आपल्या धन्याचा काळ दिसत होता. माघारी फिरली. तानाजी नेलं यशवंतीला माझं मरण दिसतंय. यशवंतीला ठणकावून सांगितलं पुढे गेली तर तुझा धनी राहणार नाही पण मागे आलीस तुझी जीवन खंडोळी केल्याशिवाय. यशवंती गडावर चढली. उदयभाईच्या सैन्याची 2 हात आले. अंगावर वार करायला जागा शिल्लक नव्हती. ताना रक्तबंबा झाला. डाळ तुटली. हाताला शेला गुंडम मला ताना लढत राहिला तर ते शेवटी मराठ्याचा सरदार धारा तेथी पडलेला. सरदार धारा तेथी पडलेला पाहून सैन्य माघारी फिरलं. तानाजीच्या भाऊ सूर्याजीने हे जाणलं. गडावरचा जोड कामल्याने सांगितलं मराठा शेत उड्या टाकून मराठ्याच्या शत्रूशी 2 हात करा. सैन्य माघारी फिरलं. शत्रूच्या सैन्याची 2 हात केले. मराठ्यांचा विजय झाला. राजांना वार्ता समजते पण एवढ्या मोठ्या राजाच्या तोंडून उद्गार निघाले. गड आला पण माझा शिय गेला. गड आला पण माझा शिय गेला. गड आला पण माझा शिय गेला.
असा तो राजा होता आणि त्याला लाभलेले मावळे होते. म्हणून छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. बघा 700 मावळे घेऊन विशाळगडाकडे कूच करत होते. गनिमांचं सैन्य मागे लागलं होतं. काही होऊ शकत होतं तेवढ्या बाजीप्रभू देशपांडेने सांगितलं 300 मावळे घेऊन तुम्ही गडाकडे चला. आणि 300 मावळ्यासाठी मी खिंड लढवतो. गडावर गेल्यानंतर तो पेटा आवाज करा, गंजा जाळा आणि खरोखर शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बाजीने प्राणाची बाजी लावली आणि खिंड लढविली. म्हणून आज ती खिंड पावन खिंड नावाने प्रसिद्ध झाली. बघा असे मावळे लावले होते नाही काय. म्हणून मी सांगितलं गुजराती मारवाडी का खरी परिस्थिती आहे ते त्यांना सपोर्ट करतात. आपले किती सपोर्ट करतात प्रत्येकाला अवलोकन करावं नाही का. खोटं बोलणारच नाही. एखादा शब्द इकडे तिथं होत असत पण जे आहे ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपलं कोकण समृद्ध म्हणतो 10वीमध्ये टॉपर 12वीमध्ये टॉपर पण ते 10वीमध्ये टॉपर झाले 12वीमध्ये टॉपर झाले मुंबई जाऊन हाऊस कीपिंगची नोकरी करतात. कशाला टॉपर पाहिजे म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये घोटाळा. इकडे लक्ष द्या. एखादा माणूस आजारी असेल तर त्याला बघायला कोण जात नाही पण तोच माणूस गताकलो तर संध्याकाळी 12वर 12 दिवस जाऊन बसणार तरी कशा चाय पिऊ की मेलेला माणूस परत येणार आहे का. त्यापेक्षा एखादा आजारी असेल त्याला बघायला जा 500 रुपये त्याच्या बाजूला ठेवा त्याचे प्राण वाचेलो. हे कुठेतरी समाज प्रभाव झाले. हे समाजाला देणं गरजेचं आहे ना. नाही तर आपण एखाद्याच्या लग्नात जात आहोत काय अय्यरची काय गरजच नाही लग्नात. तो बिंदास करीत आता त्याला सून आणलेले असतात त्याला बायको आणलेले असतात पैसे भरपूर असतात नाही काका. पण एखादा आजारी असलो मामा 500 रुपये दिले तर एखाद्याचा प्राण वाचू शकेल ना. 2 गोड शब्द असं नाना आमचं जाग्यावर पडलेलो नाना जागेवर पडलेलो सगळी बायका बोरा सगळी आवटातली लांब लांबची पै पाहुणी बघून गेली. नाना काय उठे ना त्या दिवशी मग खालच्या आवटातली सकला आणि वरच्या आवटातला नकला येला होता बघू. नानी म्हणता हो म्हणता बघा बघा म्हणता नकला आणि सकला येला आहे. नाना म्हणता काय कर्म बघू जेव्हा बघूचे दिवस होते तेव्हा बघू दिलं. अशी परिस्थिती आहे म्हणून म्हणते मी. A to Z गॅरेज रोहित पॉइंट ना A to Z गॅरेज कडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाखभर धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उपसरपंच खांबाळे आमचे गणेश पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले. पवारासाठी मंडळाच्या वतीने स्वीकारतो त्यांना लाख धन्यवाद देतो. अजय कोणते सांताक्रूज यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिवरायांची ती पुण्यभूमी राजांची वंशजामी हर 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 गर्जना झाली. डोळे भरून पाहू डोळे भरून पाहू हरिनामाचा कलियुगाचा सुटला वारा अहंकाराला देऊ नका धारा. भल्या भल्यांचा घरामध्ये कदंबा सांगायचे गळतीवादा होता दादा एक तरी तर लोक आहे आणि गर्वाचे खाली जी मनवाड वडलाने करून ठेवलं ते उगाच नाही हो. कारण जे का गळची वादा झाली तो लया केलो म्हणून ग आपल्यापर्यंत येऊ देऊ नका. कारण कलियुगामध्ये आपला शत्रू कोण असेल तो ग आहे आणि ह्या ग पासून लांब राहा म्हणून म्हणतोय बघा. भल्या भल्यांचा गेला होतो रा वाया जाशील फुकट करणारा. गळतीवादा होता दादा झाली बघा त्याची लागल झाली बघा त्याची लागल. रामनामाचा महिमा घाल देवाची गाणं घालूया झालं. गोडवाणीने झाला संवाद मायेला ठिकाणी देव झालं.
व सांगतील आता थोड्या टायमान की मगाशी पण बोललोय की कदमवंत काय नाही घेतले पाटील गोवंत कदमवंत एक गाणं घेतो, पण मी या भजन क्षेत्रामध्ये मी माझं स्वतःच सुद्धा अस्तित्व काहीतरी निर्माण करायला प्रयत्न करतो. जागच्या जागेवरती गजर लिहितो मी, मोठेपणा सांगत नाही. मी माझे जेवढे गजर आहेत ते मी स्वतःच लिहिलेले आहेत. उदय पारकर पवारांचा माहिती आहे, तर त्यात काही माझी चूक नाही. प्रत्येकाने आपलं अस्तित्व निर्माण करायचं ह्या मताचा मी आहे. ते आपले बरोबर पंजाबवंत वगैरे घेतात, त्यात काही वाद नाही, घेतले पाहिजे पारंपरिक म्हणून त्यांची जागा दाखवली पाहिजे. पण बुवा माझी पद्धत ही आहे, त्यात काही चुकीचं आहे असं माका नाही वाटत. तुमचं चुकीचं वाटणार ते सगळं. सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, रकुमाई रुसली कोपऱ्यात बसली त्याला नाव रुसायला. रकुमाई म्हणते फुगवणी गाल, रकुमाई म्हणते फुगवणी गाल, काय ठेवलं या भक्ताघरी, काय ठेवलं या भक्ताघरी उदत बसायला. लखमणा प्रकाश तुड्या मशालीला गोंधळाला उभा गोंधळी बापाणीला. लखमणा प्रकाश तुड्या मशालीला गोंधळाला उभा गोंधळी बापाणीला.
श्री सत्यनारायण रंगदेवते माते तुझा पिंपळेश्वर महाराजा तुझा धन्यवाद.